लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बाळदी ग्रामपंचायत येथे नूतन स्मशानभूमी शेड कामास सुरुवात। प्रवीण इंगळे यांच्या संघर्षाला यश। रिपब्लिकन वार्ता बातमीचा परिणाम। बातमी उमरखेड बाळदी येथून। उमरखेड तालुक्यातील बाळदी गावात दीर्घ संघर्षानंतर अखेर स्मशानभूमी शेड बांधकामास सुरुवात झाली आहे। अनेक वर्ष ग्रामस्थांना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी उघड्यावरच विधी करावा लागत होता। यावर आता उपाय झाला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांनी दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी गटविकास अधिकारी उमरखेड यांना स्मशानभूमी शेडची मागणी करणारे निवेदन दिले होते। अखेर 2 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने या कामास मंजुरी दिली आहे। दरम्यान 28 मे 2025 रोजी एका मृतदेहाचा अंत्यविधी मुसळधार पावसात उघड्यावरच करण्यात आल्याची घटना घडली होती। या घटनेची रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राने विशेष दखल घेत बातमी प्रकाशित केली होती। या वृत्तानंतर प्रशासन जागे झाले आणि पंचायत समितीकडून जागेची पाहणी व मोजमाप करण्यात आले। आजपासून स्मशानभूमी विकास कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। प्रवीण इंगळे यांनी प्रसारमाध्यमांचे आणि प्रशासनाचे आभार मानले असून संघर्षाला अखेरी यश आले असे समाधान व्यक्त केले। गाजावाजात केला जातो, परंतु आमच्या गावाला ही स्मशानभूमी दहनशेड नसल्यामुळे मी याच्यामध्ये थोडा प्रयत्न केला प्रहारच्या माध्यमातून, आणि त्या अनुषंगाने मी आमच्या बाळदी ग्रामपंचायत यांना एक निवेदन दिले होतं 21/4/2023ला। त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी साहेब यांनी एक ठराव मंजूर करून दिला होता त्याच्यावर की वार्षिक उत्पन्नामधून मंजूर करून घेण्याकरिता। तर ते त्याकरता त्यांनी ते नंतर मग त्याचा पाठपुरावा केला आणि एक अचानक अप्रतिम न घडणारी घटना, म्हणजे त्याला काय म्हणतात हद्दद्राव घटना, एक घटना घडली होती पावसाळ्यामध्ये। तर पावसाळ्यामध्ये अशी घटना घडली होती की भर पावसामध्ये प्रेताला अग्नी देण्यात आली। त्या अनुषंगाने आम्ही प्रिंट मीडियाला पण बातम्या व्हायरल केल्या होत्या। त्या अनुषंगाने अजून प्रिंट मीडियाची दखल आपला म्हणजे जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दखल घेऊन या कामाची सुरुवात केली, आणि त्यानंतर तो अजून एक स्थगिती त्यांना हे केली त्यांनी, आणि त्या अनुषंगाने मग नंतर अजून एक मी प्रहारच्या माध्यमातून उपोषणाचा गटविकास अधिकारी यांना एक लेखी पत्र केलं, आणि त्यामुळे त्यांनी या कामाला नंतर सुरुवात केली। बस। उमरखेड तालुके के बाल्दी गांव में भारत आज़ाद होने के 77 साल भी शेड न होने के कारण पिछली 15 अगस्त के बाद जो एक अविश्वसनीय घटना घटी थी। बाल्दी गांव में शमशान भूमि का शेड भारत आज़ाद होने के 77 साल से भी नहीं है। तो उस वक्त में चालू बारिश के वक्त। रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.